नमस्कार मंडळी, मी आहे पियुष आणि मी आहे श्वेता. स्वागत आहे तुमचं इंडियन युरोकपल मध्ये. तर आज आम्ही निघालोय कोचऱ्यावरून जायला इचलकरंजीला परत, कारण आमचा इथला हॉलिडे संपत आलेला आहे आणि आमच्या बरोबर येते आई आणि शुभम इचलकरंजीला राहायला, कारण त्यांना पण घेऊन गेलं पाहिजे ना, आणि मावशीला पण आम्ही घेऊन चाललोय. आणि आम्ही आधी पहिलं जाणार आहे गोव्याला, कारण आमचं कुलदेवता तिकडे आहे, तर त्यांचं दर्शन घेणार आणि मग आम्ही इचलकरंजीला जाणार. आणि हा विदाऊट कपडेवाला माणूस जेव्हा सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तसा दिसला असेल. तर आता आम्ही इथून निघतोय, सकाळचे वाजले 10 आणि ही इथे बसली आहे. काय म्हणायचंय तुला? इचलकरंजीला चाललंस तू? छान वाटतं, एकदम मस्त चेंज वाटतं, मुलीच्या सासरी जाते ना, चेंज वाटतं. आणि हा तू पण येणार, तुला कसं वाटतंय विदाऊट कपडे इचलकरंजीला यायला? काय इकडे आम्हाला बनवून ठेवलेलं आहे घरातलं. तर आम्ही खूप मिस करणार आहे कोचऱ्याचं घर, कारण आम्ही खूप मजा केली आणि हा बाग मिस करणार आहे, कारण इथे पडत होतो आम्ही. तर अवधूत काका येतात आम्हाला सोडायला, बट ही इज व्हेरी बिझी. हे सगळ्या बॅगा घेऊन उभा आहे, आमची गाडी भरली आहे. या मॅडम तयारी करून स्टाईल मारत उभ्या राहिल्यात, मेकअप करून. ही पण आहे आणि तो बिचारा वाईट वाटतो, तो थोड्या वेळाने येणार आहे. आम्ही जातोय गोव्याला आणि गाडीत जागा नाही म्हणून बिचारायला. तर चला आपण जाऊया गोव्याला पहिला. तर बाय बाय घर, मिस यू. बाय बाय घर, परत येतो आम्ही नेक्स्ट इयर. मजा आली आहे ना. तर आम्ही मिस करू घराला. आता आम्ही जातो, पण आई आणि शिव येणार आमच्यावर, त्यामुळे एवढं काय आम्हाला वाटते ना. काय पाटकर काकी. गाईज आम्ही जाता जाता मन्याची प्रसिद्ध भजी खायला आलोय. इथे पुढे इथे 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 आता भजी आहेत का नाही? काय भजी असत? संपली गाईज, मन्याची प्रसिद्ध भजी संपलेली होती. दोघं बसले माझ्या शेजारी. पियूलाच सर्दी झाली आहे, पियूची तब्येत बरी नाही, पण ही बघा मी आहे एकदम सडसडीत आहे. हेच आम्ही नाश्ता करायला आलोय हेरम प्युअर व्हेजला. आम्हाला खरं तर त्या रेस्टॉरंटला जायचं होतं, तिथे ही नाही हिच्याकडे जायचं नव्हतं. हे रेस्टॉरंट आहे, इथे मस्त घावणे चटणी असली सई मिळते, पण ते बंद आहे, त्यामुळे आम्ही समोर आलो. आज काय होते काय माहिती, सगळं बंदच आहे. मंडळी आम्ही फायनली पोहोचलोय शांतादुर्गा मंदिरला. तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिर, मस्त एकदम. सूर्यप्रकाश पडते. आणि इथे आता आरती चालू होती, मी ते पण दाखवलं तुम्हाला. गाईज आपण पोचलोय शांतादुर्गा मंदिरमध्ये. आमची कुलदेवी आहे. आरशाने देवीवर रिफ्लेक्शन पडतं. नारळाला हातावा नारळ तिथे आणि सगळे एका पाठोपाठ उभे इकडे तुझं नाव कसं आहे? नमो देवे महादेवे शिवाय नमा प्रकृती भद्राय नियता प्रणतासुना देवीमध्ये पूर्ण कृपा दृष्टी कर. तुझ्या करण्याच्या ठिकाणी पियुष पूर्ण तुझ्या करण्याच्या ठिकाणी उभयदास आहे, विशेष करून तुझ्या करण्याच्या ठिकाणी. मंडळी आत्ताच आमचं दर्शन झालंय आणि आपल्या सोबत आहेत विनायक रेग्यांचे गुरुजी विनायक पेंडसे. ह्यांच्यामुळे आमचं दर्शन पण जलद झालं आणि छान झालं. आणि दरवेळी आम्ही येतो तेव्हा ते असतात. होय, इव्हन लग्नानंतर मी पहिल्यांदा आलो तेव्हा पण होते. इथे मंदिराच्या शेजारी रूम्स आहेत राहायला. इथे आई माझी राहून गेली ऑलरेडी. कसं होतं तुझा स्टे? छान होतं, एकदम आतमध्ये सोय वगैरे छान आहे. छान. आणि इथे आहे ज्या देवीला साड्या अर्पण करतात लिलावाचं, त्याचं लिलाव होतो इथे. हा आहे एंट्रन्स आणि तिकडे पण आहेत रूम्स. आणि इथून बघाल, आणि इथून आहे तलाव. खूपच असं मोठं मंदिर आहे आणि मोठं प्रस्थान आहे हे. तर मंडळी आमचं इथलं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललोय मंगेशी मंदिरला आणि तिथून महालक्ष्मी मंदिरला, इथल्या गोव्याच्याच. कारण आम्हाला ते कुलदेव आहे मंगेश, कुलदेवी शांतादुर्गा आणि महालक्ष्मी माझ्या आईच्या माहेरचं कुलदैवत आहे, त्याच्यामुळे सगळं करायला लागतं मंडळी. तर आता आपण आलोय महालक्ष्मी मंदिरला, मांदिवडे फोंडा गोवा इथल्या.
इकडे आलो नव्हतो आपण लग्नानंतर. नाही राहिलेली ना साडी द्यायची ग. हे आमच्या माहेरची कुलदेवी म्हणजे आजोळची श्वेताच्या आजोळची कुलदेवी महालक्ष्मी. आणि हा आहे एवढा मोठा रथ जो बंद केलाय, पण जेव्हा पंचमी वगैरे असते तेव्हा ते पण करतात उत्सवाला. तर मंडळी आता आम्ही निघालोय महालक्ष्मीकडून. आता आम्ही जाणार आहे मंगेशीला. मंगेशी हे शंकराचाच अवतार आहे, पण आम्ही दाखवतो. मंदिर खूप छान आहे. नमस्कार. तर इथे मागेच मुळकेश्वराचं मंदिर आहे. इथे बिडी पेटवावी लागते. इथे आलोय आणि इकडे हे मंदिर आहे आपलं मंगेशीचं. ते का पेटवतात बिडी? राखंडी देवाची द्यावंच लागतं मंगेशीच्या लोकांना द्यायलाच पाहिजे. हा हा, राखणदार असल्यामुळे. मस्त दर्शन झालं आमचं. गर्दी एवढी जास्त नव्हती त्याच्यामुळे. आता आम्ही इथून निघून चाललोय. आता निघणार आहे. आता जाणार कणकवलीला. हिला ड्रॉप करणार आहे कारण आजी हिची खूप आठवण करते, त्याच्यामुळे तिथे राहावं लागणार आहे. नाही तर ती आमच्याबरोबर इचलकरंजीला येणार होती. आणि बाकी आम्ही सगळे शुभम, आई, मी, पियू आणि अवधूत काका आम्हाला सोडायला येतात इचलकरंजीला. तर असं चाललंय आपण इचलकरंजीला. आधी पहिलं खातो काहीतरी आणि मग बोलतो. आमच्यावर येणार जर्मनीला विमान. हा ओके. हा बाय 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 करतोय तुम्हाला. बाय. समिता त्याला पण सांग निघालो म्हणून. मी आता येते तुमच्या घरी. चल जाऊयात. रियल दादा पण येतोय, पप्पा पण येतात. चल. हॅलो. तिला पाठव. तू रियांचा जर्मनीला पाठव म्हणा. आम्ही खेळतो म्हणा सगळे. तूच येणार. तू सांग तिला सांग मी जर्मनीला चाललो. तिला सांग मी जर्मनीला चाललो. आणि मी कलमठ मध्ये चालले. बेंगलोरला नाही ना, मी जर्मनीला जाणार. बाय 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 विमान. हॅपी जर्नी. बाय बाय. फ्लाइंग फिश कर. बाय बाय बाय. चिडलाय बाय बाय. येतो विमान. हा बाय बाय बाय. तर मंडळी यानंतर आम्ही गेलो इचलकरंजीला. तर या व्हिडिओ पुरतं एवढंच. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.